पद्धतीने आपण परस्परांच्या विरोधामध्ये वैचारिक लढाई त्या ठिकाणी जरूर केली असेल, ते कदाचित राजकीय विचारसरणीचे मतभेद असू शकते, पण मनभेद कधी त्या ठिकाणी नक्की नव्हते. लोकसभेच्या वेळेला सुद्धा आपण एकत्रितपणाने काम केलं. 2009 सालापासून ते आजपर्यंत गेले 16-17 वर्ष अव्याहतपणाने शिवधर्माचा विकास हाच आमचा ध्यास या विचारावरती, या बिंद वाक्यावरती आम्ही सगळेजण त्या निमित्ताने निश्चितपणाने काम करतो. भाईने उल्लेख केला त्याप्रमाणे वस्तुस्थिती खरी आहे. बरोबर आमचे अलीशेठ कौशाली त्या कालावधीमध्ये भक्कमपणाने तालुक्यामध्ये सगळीकडे फिरत होते. दुर्दैवाने आज आपल्यामध्ये ते हयात नाही. अशा असंख्य सहकार्याला नंतरच्या कालावधीमध्ये जोडण्याचं काम आपण प्रामाणिकपणाने केलं. आणि त्यानंतरच्या झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, नव्याने अस्तित्वात आलेली नगरपंचायतीची 2दा झालेली निवडणूक असेल, यामध्ये मसाळवासियांनी प्रचंड प्रमाणाची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे त्या निमित्ताने उभी केली. राजकारणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या घडामोडी त्या ठिकाणी घडत असतात. त्या सिद्धांतावरती, विचारावरती किंवा एखाद्या दृष्टिकोनातून विकासाच्या कामाच्या अवधीमध्ये दिलेला शब्द न पाळण्याच्यामुळे कदाचित होऊ शकत असते. पण मगाशी अनिकेत भाईने उल्लेख केल्याप्रमाणे 2009 सालामध्ये म्हसळा तालुक्यात, शिवधन तालुक्यामध्ये राजकीयदृष्ट्या पाऊल टाकायचं म्हणजे तशी कसरत आमच्या सर्वांच्या समोर. परंतु धाडसाने विधानसभेची निवडणूक ज्या कालावधीमध्ये लढलो, त्या दोन्ही तालुक्यातल्या जनतेने उदंड प्रेम, विश्वास त्या निमित्ताने दाखवला. रोहाची भाग असेल, तळा तालुका असेल, माणगाव तालुका असेल, या तालुक्यातून सुद्धा राजकीय दृष्ट्या शक्ती त्या कालावधीमध्ये मिळाली. आणि त्याच्यातून आज शिवधनचा आमदार म्हणून त्यावेळेला मी काम करायला सुरुवात झाली. त्यानंतर अवधूत असेल आणि अदिती 2 वेळेला त्या ठिकाणी आली. अनिकेत भाईने सुद्धा विधान परिषद सदस्य म्हणून काम केलं. परंतु इथे असलेल्या या सगळ्यामध्ये सतत अनिकेत भाई सुद्धा त्या संबंध निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करतात. तुमचा पक्षप्रवेश प्रसादजी कोण कुठेतरी गेले म्हणून झाला असं मी मानत नाही. ज्यांना कुठं जायचं होतं ते गेले तरी चालतील, पण तुमच्यासारख्या सच्च्या विचाराचा पायी जोडला जातो आहे याचा मला सर्वश्रेष्ठ अभिमान आहे. आणि म्हणूनच याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी राजकारणामध्ये ज्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावरती आपण त्या निमित्ताने काम करत असतो. आज रामचंद्र बोल्लेसारखे सुद्धा ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांनी अंतुल साहेबांच्या कालावधीपासून काम पाहिलं. त्या कालावधीमधला विकास कसा होत होता ते अनुभवलं आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये ठप्प झालेला विकास सुद्धा मशामशाने अनुभवला. पण आता त्या प्रगतीच्या मार्गावरती आपण त्या ठिकाणी पाऊलवाट करतो. अशा वेळेला कोण कुठं गेलं ठीक आहे. आजही मथल्यातील काही बुजुर्ग सहकारी मला मी आपला बोरीला त्या ठिकाणी भेटले. सर्वांनी मिळून आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं की ताकदीने आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहोत. मधल्या कालावधीमध्ये सुद्धा आपण ज्यावेळेला एकत्रितपणाने आहोत, उद्याच्या भवितव्याची वाटचाल करण्यासाठी ज्यावेळेला आपण पाऊलवाट त्या ठिकाणी उचलतो आहोत, त्यावेळेला मी प्रसादजी, तुमचे, स्वप्नील आणि सर्व सहकाऱ्यांचे पक्षामध्ये अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. आता समीर बनकरांनी भाषण केलं, मनापासूनच्या त्यांनी भावना व्यक्त केल्या. आणि एखाद्या गोष्टीच्या वेदना अंतःकरणामध्ये गेल्या की मग बाकीचं काही समज गैरसमज असतील ते बाजूला टाकत असतो प्रत्येकजण. आणि व्यापक हितासाठी एकत्रितपणाने कसं यावं याचा एक सर्व माझ्या जुन्या सहकाऱ्यांच्या वतीने समीर तुम्ही या ठिकाणी भावना व्यक्त केली. तुम्ही जी भावना व्यक्त केली ती तालुक्यातल्या आम कार्यकर्त्यांची, दीर्घकाळ आपल्या समेत केलेल्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या असलेल्या भावना शब्दरूपाने तुम्ही या ठिकाणी निश्चितपणाने व्यक्त केलेल्या आहेत. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या निमित्ताने काम करायचं आहे. ठीक आहे, कोण कोणाचा आसरा घ्यायला गेला असेल, कशासाठी गेला असेल, यापुढे गद्दारांना माफ नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी होईल. कोणी कोणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण नीतिमत्ता असावी लागते. विचाराच्या माध्यमातून काम करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी करण्याची प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागत असतो. 15-20 दिवसापूर्वीच जवळपास 1.5 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ ताईंनी त्या ठिकाणी केला. सर्वांच्या प्रभागात सचिवजी ज्या ज्या ठिकाणी अपेक्षित असलेलं काम मागितलं गेलं, तुम्ही सगळेजण या ठिकाणी आहात. सर्वांनाच माहिती आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण काम करता. ठीक आहे, कुठला ना कुठला तरी एखाद्या स्वार्थी हेतूच्या निमित्ताने कोण बाजूला गेला असेल. बघूया नेमकं काय उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये होत आहे. एक निर्णय करूया, येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरू. 4 पंचायत समितीच्या 2 जिल्हा परिषद जागा नेहमीच
या तालुक्याने पाठबळ सातत्याने दिलेला आहे. या वेळेला सुद्धा अशा पद्धतीने जिंकायच्या की परत कोणाला उभा राहण्याची हिंमत आहे नाही, या पद्धतीने आता सुद्धा सज्ज होऊन त्या ठिकाणी काम करायची सुरुवात करू. पण खरं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर अजून 7-8 महिन्यात किंवा वर्षभर येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्याला दाखवून देऊ कोण कुठं होतं, काय होतास तू, काय झालास तू, नक्कीच आपण त्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ. अभूतपूर्व असं एक ग्रामीण भागातली जनता देईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका काही कारण नाही. पण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जेवढ्या जागा नगरपंचायतीच्या त्यावेळेला आता 17 आहे, त्याला कदाचित 20 होतील मला माहीत नाही. नगराध्यक्षांची निवडणूक सुद्धा थेट नगरपंचायतीच्या अलीकडच्या होत आहेत. त्यावेळेला सुद्धा नगराध्यक्षांची निवडणूक थेटपणाने त्या ठिकाणी होईल. 100% यश घेऊनच त्या निवडणुकीला आपल्याला सामोरं राहायचं आहे. एवढं आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा प्रसादजी, आपलं स्वप्नील, इम्रानजी, हेमंत कांबळे, नामदेवजी कुंकर, इम्तियाजभाई, हरिजी नागती, रामचंद्रजी फुले ज्येष्ठ नेते आहेत, गौरीताई कर्दे, नेहाताई पाटुकले, नीना सुतार, संकिता सूर्यवंशी, मजीद दत्से, प्रतीक जाधव, या सर्वांचं मी स्वागत करतो. आता समीर बनकर मगाशी म्हणाले ते आणि संजीव कर्णिक सकाळपासून काहीतरी करणार होतं, म्हणजे जोडणी काय आत्ता गेल्याचे तर काम लगेच सुरू. आणि आम्हाला विश्वास आहे की जोडणी काढण्यामध्ये तुम्ही सगळेजण माहीर आहात. एकदा अशा पद्धतीने करा की परत आपलं नाव घेण्याची हिंमत कोणाच्यात होणार नाही. राजकीय माझे सगळे विचार पत्रकार मित्रांना राजकीय आहे. मी कधी व्यक्तिगत कोणाच्या बद्दल बोललोही नाही आणि मला बोलण्याचं काही कारणही त्या ठिकाणी आहे. विचाराची लढाई विचाराने लढायची असते, सिद्धांतावरती लढाई लढायची असते, विकास कामाच्या मुद्द्यावरती लढाई द्यायची असते. धर्मनिरपेक्ष विचार सर्व समाजाला सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य त्या कालावधीमध्ये स्थापन केलं. आज त्याच रयतेला सोबत घेत आपण सर्वजण काम करण्याचा मावळे म्हणून प्रयत्न करतो आहोत. या कामाला अधिक शक्ती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी निश्चितपणाने मिळाली, याचं एक आंतरिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच त्या ठिकाणी आहे. खरं तर महेश पवार, आपण त्या दिवशी कुणबी समाजाच्या समाज मंदिराचं उद्घाटन केलं, त्या दिवशी आपल्या एक राहिलेल्या ग्रामपंचायतीची चर्चा झालेली होती. काय महेश, ती आता चर्चेला पूर्ण विराम आता एका टप्प्यामध्ये मिळालेला आहे. तुमचा राहिलेला सगळा पूर्ण विराम तुम्ही अशा पद्धतीने करा की मग उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना काम करण्याची ऊर्जा, मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळेल. आज काल खरं संध्याकाळी कार्यक्रम उशिरा नक्की झाला, पण आज या उशिरा झालेल्या कार्यक्रमाला सुद्धा पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी राहिलेच उपस्थित, तालुक्यातील सुद्धा आलेले, तुम्ही सुद्धा माय माऊली इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. याचा अर्थ आता जिद्द, ईर्ष्या बाळगून आपण या ठिकाणी आला. ही तुमची जिद्द, ईर्ष्या पुढच्या कालावधीमध्ये पक्षाला केवळ म्हसळा तालुक्यामध्ये नव्हे, प्रसादजी तुमचा पक्षप्रवेश याचं महत्त्व मी केवळ म्हसळा तालुक्यापुरता सीमित ठेवू इच्छित नाही. तुमच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने दक्षिण रायगडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभेद्य बांधणीला तुमच्या काळामध्ये होणार दिसतो. आपल्याला एक वेगळी ताकद, वेगळी शक्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी निश्चितपणे मिळालेली आहे. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आयुष्यभर भाजपजवळ गुडघे टेकत सत्तेवरती बसलेली माणसं आज माझ्याबद्दल वेगवेगळा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची योग्य ती नोंद भाजपची पक्षश्रेष्ठी निश्चितपणे घेतील. मी धर्मनिरपेक्ष विचाराचा, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा, विकासाच्या वरती प्रचंड गाढ विश्वास आणि निष्ठा असलेला आणि जनतेच्या सर्व समूहाला सोबत घेत प्रक्रिया देणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. एनडीएच्या नेतृत्वाखाली, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची गतिमान विकसनशील वाटचाल त्या ठिकाणी होते आहे. या संबंध विकासाच्या वाटचालीमध्ये आदिती प्रचंड मेहनत घेत आहे, अनिकेत घेत आहे. शिवधन विधानसभा मतदारसंघ असो, महाड विधानसभा मतदारसंघ असो, अलिबाग विधानसभा मतदारसंघ असो, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व पुढच्या कालावधीमध्ये अधोरेखित करण्याचं काम आम्ही सगळेजण निश्चितपणे करू. एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. केवळ वेळेचं बंधन असल्यामुळे अधिक या ठिकाणी मी भावना व्यक्त करायला मला कमी मिळत आहे. पुढच्या कालावधीमध्ये
मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण मिळून कामाला लागलात की रोज असा एक प्रवेश कराल की मला ताईला आणि बाईला तुमच्या तास दिल्याशिवाय त्या ठिकाणी येण्याशिवाय अत्यंत राहणार नाही अशी किमयागार असलेले सगळेजण या व्यासपीठात तुम्ही आज त्या प्रक्रियेला तुम्ही अधिक वेग द्यावी एवढ्याच पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये पुन्हा एकदा अंतःकरणापासून स्वागत करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.